चांद्यापासून वाढण्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। जो चांद्यापासून बांधण्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ। जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। जी ब्रेकिंग न्यूज सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी घेऊन आली आहे सध्याची ही आनंदाची वार्ता। ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये या तारखेनंतर कांदा हा होणार आहे 2000। पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र विचारायला लागलाय ही अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेनंतर आता कांद्याचा भाव हा 100% होणार आहे 2000। तर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल की आता अशी कोणती तारीख की ज्या तारखेनंतर कांद्याचा दर होणार 2000, तर याच्यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा आणि जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। ज्यांनी सबस्क्राईब आतापर्यंत केलं नाही त्या सर्वांना विनंती की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे कुठेतरी येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची माहिती की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर हा होणार आहे 2000। पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेनंतर कांदा 2000 होणार आहे आणि अशी कोणती कारणं आहेत की ज्या कारणांमुळे या तारखेनंतर कांदा 2000 होणार आहे। चला हे सगळं तुम्हाला आता या ठिकाणी यथोचितपणे समजावून सांगतो। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दरपातळी दिसत आहे ती दरपातळी सध्याच्या कंडिशनला आहे 700 रुपये प्रति क्विंटल पासून 1200 रुपये प्रति क्विंटल। मागच्या 2 दिवसामध्ये कांद्याच्या दरात आपल्याला या ठिकाणी 50 ते 100 रुपयांची घसरण दिसली। ही घसरण येण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं होतं तर या ठिकाणी अचानक कांद्याची आवक थोडीशी वाढली। आता तुम्हाला सांगतो हे दरवर्षीच आहे की या दिवसामध्ये रब्बी हंगामातील कांदा हा बाजारात येत असतो त्यामुळे कांद्याची आवक वाढत असते। पण एक गोष्ट लक्षात घ्या जरी कांद्याची आवक सध्या वाढली असली आणि भविष्यात वाढणार असली तरी देखील ही कांद्याची आवक मागच्या रब्बी हंगामापेक्षा यंदा कमी असणार आहे। हा सध्या या ठिकाणी तात्कालिक परिणाम होऊन सध्या कांद्याचा बाजारभाव थोडा दबावात आलाय याबद्दल साशंकता अजिबात नाही। पण भविष्य अशाच पद्धतीने राहील ही गोष्ट सोडून द्या कारण कांद्यामध्ये तेजी 100% येणार आहे। आता तेजी काय येणार तुम्हाला प्रथम सांगतो तर लक्षात घ्या मित्रांनो की मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी कांद्याचं उत्पादन 11% देशात घटले आणि महाराष्ट्रात 23% घटले। दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की सुपर अल्निनोची जी स्पष्टता आहे ती होत चालेल आणि 15 एप्रिलपर्यंत यावरती शिक्कामोर्तब होऊन जाईल। अशा परिस्थितीमध्ये जो व्यापारी आहे आणि जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव की ज्याच्याकडे कांदा चाळे तो A1 क्वालिटीचा कांदा जास्तीत जास्त प्रमाणात 15 एप्रिलनंतर स्टॉक करणार आहे। कारण त्याला माहिती आहे की यंदा पावसाळ्यात पाऊस कमी पडणार आहे म्हणून खरीप आणि रब्बी हंगामात कांद्याचं उत्पादन घटणार आहे त्यामुळे भविष्यात कांद्याचा भाव 3 ते 5 हजारापर्यंत सुद्धा पावसाळ्यात ऑगस्ट महिन्याच्या आसपास पोहोचणार आहे। मग अशा परिस्थितीमध्ये हे सगळं तर घडणार आहे 100% याबद्दल साशंकता नाही। पण भविष्याचा जर आपण सर्वांनी या ठिकाणी विचार केला वेध घेतला तर मागणी आणि पुरवठ्यात या ठिकाणी गॅप अटळे आणि हा जो गॅप आहे हा गॅप कांद्याच्या दराला तेजी प्रदान करणार आहे आणि याच्यामुळे जाणकारांच्या मते 15 एप्रिल नंतर जी तेजी सुरू होणार आहे ती तेजी 15 मे नंतर कांद्याच्या बाजारभावाला 2000 पार घेऊन जाऊ शकते। जर 15 मे नंतर कांदा 2000 झाला नाही तर लक्षात घ्या 1 जून नंतर कोणत्याही दिवशी कोणत्याही क्षणी कांदा हा 2000ला गवसणी घालू शकतो। मग आता भविष्यात देशात कांद्याचा बाजारभाव हा कशा पद्धतीने राहणार विक्रीचं कसं नियोजन करायचं हे सगळं येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत राहील। परंतु तुम्हाला सांगतो कांदा हा A1 क्वालिटीचा जास्तीत स्टॉक करा कारण भविष्यात कांदा भाव रेकॉर्डतोड तेजी दाखवणार आहेत। तरी देखील भविष्यात कांदा भाव कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लाईव्ह ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय लाड हा मनापासून करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त